महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात आढळतं? एक तर पूर्व विदर्भ म्हणजे गडचिरोली विभाग आणि एक दक्षिण कोकण असं पण विचारलेलं आहे. मग दक्षिण कोकणामध्ये कुठला? तर सिंधुदुर्ग. आणि पूर्व विदर्भामध्ये जर विचारला तर गडचिरोली. म्हणजेच बघा इकडे लिहा दक्षिण कोकण हा भाग येणार दक्षिण कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा. आणि जर इकडे जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये जर विचार केला आपण तर पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला येणार आहे तो गडचिरोली जिल्हा. प्रश्न आहे पुढे, या एका डायग्राम चार्ट वरून तुमचे पुढचे येणारे पूर्ण प्रश्न सुटणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, समजून घेत चला प्रत्येक मुद्दा. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता पिकं विचारलेले आहेत. ह्या दोन भागामध्ये विचारलेलं आहे. मृदा आढळणार तुम्हाला जांभी, त्याच्यानंतर होणारे पिकं. आता पिकं कोणते असणार आहे त्यामध्ये की जे आपल्याकडे नाही होत ते कोकणामध्ये. मग कोणते होणार आहे? आंबा, फणस, काजू, मसाले इत्यादी सर्व जे आपल्याकडे होत नाही ते परत आले लक्षात. म्हणजेच आंबा, फणस, काजू, मसाले इत्यादी पदार्थ म्हणजे इत्यादी जे आलेले असतात घटक हे पिकं यामध्ये घेतले जाणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर लक्षात घ्या आता जांभी मृदा म्हणजेच काय. आता जांभ्या मृदेमध्ये पुढचे घटक आपल्याला मृदेजवळ येऊन थांबायचं नाहीये. बरोबर. मग ह्याच मृदेमध्ये जर विचार केला आपण तर कोणते घटक आढळतात हे एक लक्षात घ्या. आता जांभ्या मृदेमध्ये लक्षात घ्यायचं तुम्हाला बॉक्साईट आढळतो हा घटक. बरोबर. जांभ्या मृदेमधून आपण बाहेर काढतात ते बॉक्साईट. आता एक लक्षात घ्या, जर बॉक्साईट बाहेर काढत आहे तर बॉक्साईट कसं काय बाहेर काढणार? तर बॉक्साईटचे सुद्धा तयार झालेला घटक आहे हा दोन घटकांमुळे झालेला असतो. म्हणजेच काय, एक अल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणून असतो, म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड आणि हायड्रोजन असे दोन घटक वेगवेगळे असतात. मग दोन्ही मधला बाहेर घटक काढला जातो. म्हणजेच काय, याचं जर मिश्रण जर म्हटलं हा कोणत्या दोन घटकांपासून तयार झालेला आहे तोच म्हणजे एक अल्युमिनियम ऑक्साईड आणि त्याच्या सोबतच येतात अल्युमिनियम ऑक्साईड नंतर जो घटक आलेला आहे तोच म्हणजेच कुठला? हायड्रोजन. म्हणजे मित्रांनो दोन घटक आलेले आहे. मग दोन घटकांपैकी जर विचार केला तर म्हणून हा या जांभ्या मृदेमधून हा बॉक्साईट बाहेर काढला जातो. आणि बॉक्साईट मधून कोणता घटक बाहेर निघणार? तर तो घटक असणारा यामधून बाहेर निघणार तोच म्हणजेच अल्युमिनियम. आलं लक्षात? अल्युमिनियम हा घटक बाहेर काढणार आहे यामधून.